नमस्कार. आज आपण एका अशा अदृश्य धाग्याची गोष्ट पाहणार आहोत. एक असा धागा जो आपल्या देशाचा सुरक्षेला आणि आपल्या आरोग्याला एकत्र जोडतो. आता प्रश्न असा आहे की हा धागा नक्की आहे तरी काय? चला शोधून काढूया. कधी विचार केलाय का की आपल्या सैनिकांचे संरक्षण करणारं तंत्रज्ञान आणि हॉस्पिटलमध्ये जीव वाचवणारी उपकरणं यांच्यात कॉमन काय असू शकतं? म्हणजे या दोन टोकाच्या गोष्टींना जोडणारा दुवा तरी कोणता असेल? तर याचं उत्तर आहे ॲडव्हान्स्ड सिरॅमिक्स. हो, बरोबर ऐकलत. हे काही फक्त चहाच्या कपांपुरतं मर्यादित नाहीये. खरं तर हे एक असं जादुई मटेरियल आहे जे आपल्या भविष्यातल्या टेक्नॉलॉजीचा पाया रचते. आणि या अविश्वसनीय तंत्रज्ञानाच्या मागे आपल्या भारतात एक संस्था आहे. एक अशी संस्था जी तुम्हाला माहितीये गेली 70 वर्ष झाली शांतपणे देशासाठी एक मोठी क्रांती घडवतीये. तर त्या संस्थेचं नाव आहे CGCRI. चला तर मग या संस्थेच्या अद्भुत जगात शिरूया आणि तिचं खरं महत्त्व काय आहे ते समजून घेऊया. CGCRI म्हणजेच सेंट्रल ग्लास अँड सिरॅमिक रिसर्च इन्स्टिट्यूट. ही आपल्या CSIRच्या अंतर्गत काम करणारी भारतातली एक खूप महत्त्वाची संशोधन संस्था आहे. तिचं मुख्य काम आहे काच आणि सिरॅमिक्सच्या क्षेत्रात नवनवीन आणि अक्षरशः आश्चर्यकारक शोध लावणं. तर बघा, याची स्थापना झाली होती 1950 मध्ये कोलकात्याला. आणि तेव्हापासून आजपर्यंत ही संस्था आपल्या देशाच्या वैज्ञानिक प्रगतीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनून राहिली आहे. ओके, आता वेळ झालीये या संस्थेच्या प्रयोगशाळेत डोकावण्याची, म्हणजे अशा ठिकाणी जिथे भविष्यातल्या तंत्रज्ञानाचा जन्म होतो. आणि हे खरंच अविश्वसनीय आहे बरं का. म्हणजे बघा, एका बाजूला ही संस्था एरोस्पेस आणि डिफेन्ससाठी एकदम मजबूत पण वजनाला हलकी सिरॅमिक्स बनवतेय, तर दुसऱ्याच बाजूला आपल्या मानवी शरीरात वापरता येणारे बायोग्लास आणि हाडांचे इम्प्लांट्स तयार करते. विचार करा, एकाच तंत्रज्ञानाने देशाचं आणि आपलं दोघांचंही संरक्षण होतंय. आज आपण जे हायस्पीड इंटरनेट वापरतो ना, त्यामागे असतं ऑप्टिकल फायबरचं तंत्रज्ञान. आणि हेच तंत्रज्ञान भारतात कुणी विकसित केलं असेल तर ते आहे CGCRIने. आणि एवढंच नाही, त्यांनी तयार केलेले खास सिरॅमिक फिल्टर्स आहेत ना, ते आज लाखो लोकांना स्वच्छ शुद्ध पाणी पुरवतायत. आणि त्यांचं काम इथेच थांबत नाहीये. सौर ऊर्जेपासून ते थेट अणुभट्ट्यांपर्यंत CGCRI आपल्या देशाच्या एनर्जी सिक्युरिटीमध्ये सुद्धा खूप मोठं योगदान देते. 500 पेक्षा जास्त पेटंट्स. विचार करा, ही फक्त एक संख्या नाहीये, तर हे CGCRIच्या संशोधकांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीचं आणि त्यांच्या नवनिर्मितीच्या ध्यासाचं एक जिवंत प्रतीक आहे. बरं, प्रयोगशाळेतलं हे सगळं संशोधन ठीक आहे, पण हे प्रत्यक्षात देशाच्या विकासात कसं उतरतं आणि याचा थेट आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो? ही प्रक्रिया तशी अगदी सरळ आहे. बघा, CGCRI आधी नवीन तंत्रज्ञान विकसित करतं, मग ते देशातल्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीजला देतं आणि त्यातूनच आपल्या देशाच्या संरक्षण, आरोग्य आणि ऊर्जा यांसारख्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण होतात. हे खरं तर मेड इन इंडियाचं एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. डिफेन्स, हेल्थकेअर, एनर्जी, कन्स्ट्रक्शन, इलेक्ट्रॉनिक्स. विचार करा, आज असं एकही महत्त्वाचं क्षेत्र नाहीये जिथे CGCRIच्या संशोधनाचा ठसा उमटलेला नाही. या संस्थेचा प्रभाव खरंच किती मोठा आणि सर्वव्यापी आहे. आणि ह्या सगळ्या कामाच्या मागे ना एकच ध्येय आहे: स्वदेशी तंत्रज्ञान वाढवणं आणि देशाच्या गरजांसाठी उपाय शोधणं. खरं सांगायचं तर हे एक वाक्य CGCRIचा आत्मा काय आहे हे सांगून जातं. तर मग CGCRIचं भविष्य काय दिसतंय? ही संस्था आपल्याला भविष्यात अजून कोणत्या नवीन जगात घेऊन जाणार आहे? एक गोष्ट तर नक्की आहे, CGCRI ही फक्त एक प्रयोगशाळा नाहीये, तर ती आपल्या भारताच्या टेक्नॉलॉजिकल आत्मनिर्भरतेचा आणि उज्ज्वल भविष्याचा एक भक्कम आधारस्तंभ आहे. आज आपण बघितलं की काच आणि सिरॅमिक्स आपलं आयुष्य कसं बदलतायत, पण जरा विचार करा, भविष्यात या पदार्थांमध्ये आणखी कोणत्या अविश्वसनीय, अद्भुत शक्यता दडलेल्या असू शकतील? यावर विचार करायला हरकत नाही.